कोकणातील घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा व रहा अपडेट। कोकण ही भजन परंपरा अविरत चालू ठेवणारी पवित्र भूमी। कोकणच्या या भूमीला संतांचा वारसा लाभलेला आहे। अनेक भजनी बुवा, कीर्तनकार यांनी हा वारसा जपला। यातीलच एक सुप्रसिद्ध भजन सम्राट आणि देवगडचे सुपुत्र कैलासवासी ज्ञानदेव चव्हाण बुवा। बुवांचा जन्म देवगड तालुक्यात झाला। भजन कलेचा वसा हाती घेतलेल्या चव्हाण बुवांनी आपल्या गावचा झेंडा अटके पार रोवला। कैलासवासी कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवा यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीत भजनाचे धडे घेतले। बुवांनी स्वरचित गायलेल्या गवळणी, कव्वाली आणि भारुड यांना भजन रसिकांनी त्या काळात पसंती दाखवली। या माध्यमातून बुवांची संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी होत गेली। सध्या सर्वात जाणकार आणि श्रेष्ठ भजनी बुवा अशी त्यांची ओळख होती। स्वतःचं आयुष्य संपूर्ण भजन क्षेत्रात वाहून घेतलेल्या ज्ञानदेव चव्हाण बुवांनी वयाच्या 85व्या वर्षी मुंबई येथील रात्या घरी अखेरचा श्वास घेतला आणि संपूर्ण भजन क्षेत्रावरती शोककळा पसरली। बुवांनी अनेक विद्यार्थी घडवले। बुवांच्या जाण्याने अतिशय दुःखी झालेल्या त्यांच्या 2 शिष्यांनी बुवांच्या आठवणी सांगितल्या। त्यांमध्ये गुरु शिष्याचं नातं असलं तरी मैत्रीचे संबंध असलेले श्रीमान सुरेश हळदणकर बुवा सांगतात, मी सुरेश हळदणकर बुवा, राहणार डिगवळे, तालुका कणकवली। आणि त्याचप्रमाणे मी आज मुंबईत 72 सालापासून मी मुंबईमध्ये वास्तव्य करतो। विलेपार्लेमधून मी भाईंदरला आलो, भाईंदरहून मी विरारला आलो। त्याच्यापूर्वी मी मुंबईला आल्यानंतर चंद्रकांत कदम बुवांबरोबर थोडं शिक्षण घेतलं। त्याच्यानंतर काही काळ निघून गेल्यानंतर विलेपार्ले येथे जांभूळकरवाडी इथे माझी डबलबारी होती आणि तिथे मला ज्ञानदेव चव्हाण बुवा भेटले। आणि ते भेटल्यानंतर त्यांच्याशी मी दोस्ती केली। मी दारू पित होतो, दारू त्यांनी माझी सोडवली। दोस्ती आमची अशी अतूट झाली की त्याच्यात कोणी काय करू शकत नाही, एवढी दोस्ती आमची अतूट झाली। कुठे जायचं असेल तर दोघेजण, तीर्थयात्रेला जायचं असेल तर दोघेजण। माझ्या 4 गाड्या होत्या, 5 पैसे त्या माणसाला मी कधी काढायला दिले नाही। अशा मी ज्ञानदेव चव्हाण बुवा, मी सुरेश हळदणकर आम्ही कष्ट केले, रात्रंदिवस राबलो, भजनं केली। आणि आज अकस्मात 26/4/2020 मध्ये त्यांचं निधन झालं। माझ्या डोक्यावर दुःखाचे डोंगर कोसळले। मला अतिशय वाईट वाटलं। लॉकडाऊन असल्यामुळे मी त्यांना भेटू शकलो नाही, त्यांच्यापर्यंत मी पोचू शकलो नाही, त्याचं मला भरपूर खंत वाटत आहे। तरी पण भगवंताकडे माझी प्रार्थना आहे की त्यांना चांगल्या प्रकारे चिरक शांती लाभो आणि त्यांना पुनर्जन्म मिळावा आणि त्यांनी आमच्या सान्निध्यात वावरावं, अशी माझी भगवंताकडे प्रार्थना आहे। हीच माझी इच्छा आहे। तेव्हा सर्व बुवांना माझं एवढंच कळकळीचं सांगणं आहे, असा माणूस मिळणे कठीण आहे। माणसं जोडा, माणसं तोडू नका, अशी माझी प्रत्येकाकडे प्रार्थना आहे। आणि त्यामुळे या प्रार्थनेमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा। मी माझे ज्ञानदेव चव्हाण बुवांना मी माझं नातं दिलं आहे। आई, वडील, बहीण, भाऊ आणि गुरु असं मी त्यांना जकडबंद करून ठेवलं आणि त्या दोघांच्या या दोस्तीमध्ये अशाने मी वावरलो। एवढीच माझी भगवंताकडे प्रार्थना आहे, त्यांचं माझं परत मिलन व्हावं, एवढीच माझी इच्छा आहे। माझा साष्टांग नमस्कार त्या माऊलीला आहे। ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, माझी ज्ञानेश्वर माऊली मला सोडून गेली, याचं मला अतिशय दुःख होत आहे। सन्माननीय माझे गुरुवर्य ज्ञानदेव विष्णू चव्हाण यांचं आकस्मिक दुःखद निधन झालं आणि खरोखरच आज एक मोठं संकट आम्हा शिष्यगणांवरती पडलेलं आहे, त्यांच्या कुटुंबावरती पडलेलं आहे। खरं अचानक आमच्या माऊलीचं जाणं म्हणजे आमच्यासाठी तर अतिशय धोक्याची घंटा आहे। आम्हाला अत्यंत दुःख झालेलं आहे, कारण आज संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन असताना मुंबईमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे आणि आम्हाला त्या ठिकाणी जाता आलेलं नाही। आणि याच्यासारखं दुसरं दुःख कोणतं नसेल, कारण गुरु म्हणजे आज आपल्या जे जीवनामध्ये आपण जे चांगलं कर्तव्य करत असतो, ज्या चांगल्या मार्गाने जाण्याचा मार्ग शोधून देण्याचं काम आपले गुरु करत असतात। कारण गुरु म्हटल्यानंतर गुरु म्हणजे निष्ठा,
गुरु म्हणजे प्रेम, गुरु म्हणजे वात्सल्य, गुरु म्हणजे चैतन्य आणि अखंड मायेचा झरा म्हणजे गुरु आहे. आणि ही गुरुमाऊली आमचं छत्र गेलं हे आमचं खरोखरच मोठं नुकसान आहे. आज शिष्यगणांना त्याचं भयंकर असं या ठिकाणी दुःख झालेलं आहे. परंतु एवढं सांगेन की आज आम्ही जे आमचं नाव झालेलं आहे या कोकण पट्टीमध्ये, त्याचं कारण आमची गुरुमाऊली आहे. त्यांच्या कृपा आशीर्वादांमुळे आणि त्यांनी आम्हाला जे भजन माध्यमातून जे धडे शिकवले त्याच्यावरच आज आमचं नाव झालेलं आहे. आणि म्हणून निस्वार्थीपणाने आमच्यावर प्रेम करणारी आमची गुरुमाऊली आज आमच्यामधून निघून गेली. त्याबद्दल त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो एवढी मी परमेश्वराच्या चरणी या कैलासवासी ज्ञानदेव चव्हाण बुवांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.